मित्रांनो, ही कथा एका कुत्र्याची आहे व त्याने या कथेद्वारे सांगितले आहे मानवी जीवनाचे कडू सत्य। ही कथा ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। या प्राचीन कथेत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कसे एक कुत्रा यमलोकात पोहोचतो आणि यमराजाशी पैज लावतो आणि यमराजला त्या कुत्र्याकडून अतिशय वाईटरित्या हार मिळते आणि मग यमलोकातील सर्व नियम बदलले जातात। या कथेत आपण जाणून घेऊ की भगवान विष्णूने यमराजाला मानवी जीवनाशी संबंधित कोणते महत्त्वपूर्ण ज्ञान दिले आहे। तर मित्रांनो, आपण वेळ वाया घालवता कथेची सुरुवात करूया। मित्रांनो, प्राचीन काळात मध्य देशात एक अत्यंत शोभनीय शहर होते। त्या शहरात एक श्रीमंत सेठ राहत होता। त्या सेठकडे लाल रंगाचा कुत्रा होता। तो सेठ अतिशय लोभी आणि कपटी स्वभावाचा होता, पण तो भगवान विष्णूचा परमभक्त होता। तो नेहमी आपल्या इष्टदेव भगवान विष्णूची पूजा आणि उपासना करत असे। मग एक दिवस त्या सेठच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णू त्याला भेटण्यासाठी आले आणि त्याला दर्शन दिले आणि म्हणाले, हे वत्स, मी तुझ्या भक्तीने अत्यंत प्रसन्न आहे। तुला जे काही वर हवे आहे ते माग। तुझ्या इच्छा आणि मनोकामना मी अवश्य पूर्ण करीन। तो सेठ भगवान विष्णूला म्हणाला, हे प्रभो, मी तुमच्या दर्शनाने धन्य झालो आहे। मला काही नको आहे, माझ्याकडे तुम्ही दिलेले सर्व काही आहे। मग तो सेठ एक साधा कागद बाहेर काढतो आणि भगवान विष्णूला म्हणतो, हे भगवान, तुम्ही या कागदावर आपली स्वाक्षरी करा, जेणेकरून मी जगाला देव असल्याचा पुरावा दाखवू शकेन। आज जगात कोणीही देव आहे हे मानू इच्छित नाही। मग भगवान म्हणाले, ठीक आहे वत्स, आणा, मी तुमच्या कागदावर स्वाक्षरी करतो। असे बोलून भगवान विष्णू त्या सेठच्या कागदावर स्वाक्षरी करतात आणि अंतर्ज्ञानी होतात। तो सेठ तो कागद नेहमी आपल्या खिशात ठेवायचा, जेणेकरून तो इतरांना देव असल्याचा पुरावा दाखवू शकेल। नंतर काही दिवसांनी सेठचा कुत्रा मेला आणि सेठला खूप दुःख झाले। सेठचा कुत्रा मृत्यूनंतर यमलोकात गेला। यमलोकात पोहोचल्यानंतर तो कुत्रा यमराज समोर उभा राहिला। यमराज त्या कुत्र्याचा हिशोब घेऊन म्हणाले, हे श्वान, तू पशु म्हणून जन्माला आला असलास तरी तू कोणतेही पाप केलेले नाहीस। तू आपल्या मालकाशी सदैव निष्ठावंत राहिला आहेस। तू कोणत्याही पशु पक्षीला त्रास दिला नाहीस। तू आपले सर्व काम अतिशय प्रामाणिकपणे केले आहेस। हे श्वान, तू कुत्रा म्हणून जन्माला आला असलास तरी तू कोणतेही घृणित कृत्य केलेले नाहीस, म्हणून तुझ्या सर्व जन्मांच्या पापांचा नाश झाला आहे। हे श्वान, आता तू सांग, तुला कोणत्या जगात जायचे आहे? तुला जिथे पाहिजे तिथे पाठवले जाईल। तुला जिथे जन्म घ्यायचा असेल तिथे तुला जन्मही दिला जाईल। आम्ही तुझ्यावर खूप खुश आहे। तुझी इच्छा काय आहे ते सांग। मग कुत्रा बोलू लागतो, हे धर्मराज, तुम्ही मला नरकात पाठवा किंवा स्वर्गात, मी कुठेही जाण्यास तयार आहे। पण माझी तुम्हाला विनंती आहे की मी जिथे राहीन तिथे मी कोणत्याही मनुष्याच्या बंधनात राहणार नाही। मला कोणत्याही मनुष्याची गुलामी करायची नाही किंवा मला मानवी जीवन नको आहे। कृपया मला योग्य स्थान द्या। कुत्र्याचे बोलणे ऐकून यमराज आश्चर्यचकित होतात आणि विचार करू लागतात की मनुष्य जीवनासाठी तर देवताही तळमळतात, मग हा कुत्रा मानवी जीवन देण्याची इच्छा का करत आहे? मग यमराज त्या कुत्र्याला म्हणतो, हे श्वान, तू मनुष्यांचा इतका द्वेष का करतोस? मनुष्याचा जन्म होण्याची इच्छा तर सर्व देवदेवतांनाही असते। पृथ्वीवर मनुष्याचे जीवनच श्रेष्ठ आहे। मग तू मनुष्याचा जन्म का घेऊ इच्छित नाहीस? तुला यापूर्वी मनुष्याचे जीवन कधीच मिळाले नाही, कदाचित म्हणूनच तुला मनुष्याच्या जीवनाचे मूल्य माहीत नाही। तुला एकदा मनुष्याच्या जीवनाचे मूल्य मिळाल्यावर तुला कळेल की त्याचे मूल्य किती आहे। यमराजचे म्हणणे ऐकून कुत्रा म्हणतो,
हे यमराज, मला माहीत आहे की मनुष्याचा जन्म किती अनमोल आहे, पण तो स्वार्थी, कपटी आणि चतुर आहे. जेव्हा मनुष्य स्वतःचा विचार करू लागतो तेव्हा तो सर्व काही विसरून जातो. जरी त्याला जगातील सर्व संपत्ती मिळाली तरी तो समाधानी राहणार नाही. त्याची भूक कधीही संपत नाही. मनुष्य खूप असंतुष्ट असतो. तो अकारणच दुःखी राहतो आणि इतरांनाही त्रास देण्यास सुरुवात करतो. मनुष्य माझ्यासारख्या निरर्थक प्राण्यांना आपला गुलाम बनवून ठेवतो आणि आपले काम करत राहतो. इतकेच नाही तर मनुष्य देवालाही फसवतो. म्हणूनच मला मनुष्य जन्म नको आहे. यमराज म्हणतो, हे श्वान, हे तू काय म्हणत आहेस? मनुष्य देवाला कसा फसवू शकतो हे मलाही सांग. मग कुत्रा म्हणतो, हे धर्मराज, मनुष्य जेव्हा मंदिरात जातो तेव्हा तो स्वार्थी मनापासून देवाची उपासना करतो. देवाला आमिष दाखवतो, हे काम करा, मी इतका दानधर्म जमा करीन, मी गरिबांना कपडे दान करीन. पण जेव्हा त्याचे काम पूर्ण होते तेव्हा तो सर्व काही विसरून जातो. पुढे जाण्याच्या शर्यतीत तो आपल्याच लोकांचा विश्वासघात करतो आणि धड स्वतःही नीट जगत नाही आणि दुसऱ्यालाही जगू देत नाही. स्वतःची कामे पूर्ण करून घेण्यासाठी दुसऱ्यांना धोका देतो. त्याची चतुरता बघा, तो देवाला देखील लोभ दाखवून आपले काम बनवतो. काम पूर्ण झाल्यावर तो म्हणतो, देवाकडे तर सर्व काही आहे, मी त्याला काय देऊ शकतो? अशा प्रकारे तो आपल्या बोलण्यापासून परावृत्त करतो आणि म्हणतो, हे यमराज, मनुष्यांच्या वाईट कृत्यांची गणना करताना मी थकून जाईन, पण त्याच्या वाईट कृत्यांची गणना करणे संपणार नाही. त्याच्या चतुराईच्या पुढे देवही नाही. कुत्र्याचे बोलणे ऐकून यमराज म्हणतात, हे श्वान, मानले की मनुष्य खूप हुशार आहे, पण तो आम्हाला देवतांना मूर्ख बनवू शकत नाही. कारण आपल्याकडे जितके प्राणी येतात आम्ही त्यांना शिक्षा करतो. पृथ्वीवरील लोक इतके चतुर नाहीत की त्यांना मृत्यूनंतर इथेच यावे लागते. प्रत्येकजण आमच्या समोर येऊन रडतो, क्षमा मागू लागतो. नरकात जाण्याची भीती पाहून आणि माझे भयंकर रूप बघून थरथर कापतात. सर्व मनुष्य आम्ही सांगेल तेच काम करतात. मग तो कुत्रा म्हणाला, हे यमराज, तुमच्याकडे येणारे सर्व मनुष्य मृत आहेत. तुमचे कोणत्याही जिवंत मनुष्याशी टक्कर झालेली नाही. जर तुम्ही एखाद्या जिवंत मनुष्याला स्वर्गात घेऊन आलात तर तुम्हाला कळेल की जिवंत मनुष्य किती धोकादायक असू शकतो. त्या कुत्र्याची गोष्ट ऐकून यमराज आश्चर्यचकित झाला आणि संतापला. तो विचार करू लागला, हा तर आमच्याकडे येऊन आमचाच अपमान करत आहे. या तुच्छ कुत्र्याला आम्हाला दाखवून द्यावे लागेल की आपल्यापुढे कोणताही मनुष्य काही नाही आणि माणसांची युक्ती आपल्यापुढे चालत नाही. हे सिद्ध करण्यासाठी यमराज आपल्या दूतांना बोलावतो आणि म्हणतो, हे दूतांनो, या कुत्र्याच्या मालकाला जिवंत घेऊन या आणि त्याला स्वर्गात आणा. आम्ही पाहूया जिवंत मनुष्याची युक्ती काय करते. जर हा कुत्रा चुकीचा ठरला तर त्याला अनेक वर्षे नरकात टाकलेली होती की एक जिवंत माणूस स्वर्गलोकात काय पण गडबड निर्माण करू शकतो. मग यमचे दूत पृथ्वीलोकात जातात आणि त्या कुत्र्याच्या मालकाला म्हणजे त्या सेठला चारपायासहित उचलून यमलोकात नेण्यास सुरुवात करतात. तेव्हाच मार्गाच्या मधोमध सेठची झोप खुलते आणि त्याला दिसते की दोन अत्यंत हृदपुष्ट शिंगे असलेले यमदूते त्याला चारपायासहित उचलून यमलोकात नेतात. तो सेठ त्या यमदूतांना विचारू लागतो, हे यमदूत, माझी मृत्यू झोपेत झाली आहे का? मग यमदूत म्हणू लागतात, नाही, तू अजून जिवंत आहेस. तो यमदूताला विचारतो, मग तुम्ही मला कुठे घेऊन जात आहेसा? मी काय पाप केले आहे? मग यमदूत त्याला संपूर्ण कथा सांगतात आणि म्हणतात, तुझ्या कुत्र्याने यमराजला सांगितले आहे की जिवंत मनुष्य खूप हुशार असतो. म्हणूनच या चाचणीसाठी यमराजनेच तुला यमलोकातून जिवंत आणण्यास सांगितले आहे. त्या सेठला सगळी गोष्ट समजते आणि तो थोडा वेळ विचार करतो.
आणि मग तो आपल्या खिशातून कागद काढतो, ज्या कागदावर भगवान विष्णूची दस्तक असते. तो त्या कागदावर काहीतरी लिहितो आणि परत खिशात ठेवतो. यमदूत त्या सेठला घेऊन यमराजाच्या दरबारात उपस्थित होतात. त्या सेठला बघून यमराज जोरजोरात हसू लागतो व म्हणतो, हा तुच्छ माणूस माझे काय वाकडे करणार. मग तो सेठ यमराज समोर उभा राहतो आणि त्याच्या खिशातून कागद काढून यमराजला देतो. जेव्हा यमराज कागद उघडतो आणि वाचू लागतो, तेव्हा ते लगेच सिंहासनावरून उठून उभे राहतात आणि त्या सेठला सिंहासनावर बसवून स्वतः त्याच्या जागी उभे राहतात. हे पाहून यमराजचे सर्व चौकीदार विचार करू लागतात की यमराज हे काय करत आहेत. एका माणसाला आपल्या सिंहासनावर बसवत आहेत. तो माणूस खूपच चतुर आहे असे वाटते. तो सेठ आता यमलोकचा राजा बनतो आणि यमराजलाही त्याच्या आज्ञेचे पालन करण्यास भाग पाडतो. मग तो पुन्हा सिंहासनावर बसतो आणि यमलोकातील सर्व कायदे बदलतो आणि यमराजलाच यमलोकच्या दाराचे पहारेकरी बनवतो. मग तो सेठ विचार करू लागतो की मी मेल्यावर मलाही इथे यावे लागेल आणि माझ्या पापकर्मामुळे मलाही नरकात टाकले जाईल. म्हणून त्या सेठाने नरकात पडलेल्या सर्व प्राण्यांना स्वर्गात टाकण्याचा आदेश दिला आणि नरकाचे दरवाजे कायमचे बंद केले. नंतर सर्व यमदूतांना आदेश दिला की आजपासून कोणत्याही प्राण्याला नरकात टाकले जाणार नाही. सर्व प्राण्यांना स्वर्गातच पाठविले जावे. सेठच्या या आदेशामुळे स्वर्गातील लोक गोंधळले. सर्व देवता हैराण झाले, पण ते काहीही करू शकत नव्हते. कारण आदेश यमराजाने दिला होता, त्यामुळे ते गप्प बसून सगळे काम करत होते. स्वर्गलोकात संतुलन बिघडले होते. हळूहळू स्वर्गामध्ये जिवंतांची भीड वाढत गेली. त्यांची सेवा करून स्वर्गलोकातील कर्मचारी आणि अप्सरा परेशान झाले होते आणि विचार करू लागले, एवढ्या सर्व जीवांची सेवा कशी करायची. मग तो कुत्रा साईडला जाऊन विचार करू लागला की यमराजाला किती महागात पडले. त्या सेठजीने सगळे बदलून टाकले. असे झाले तरी कसे. मग तो कुत्रा सेठकडे जातो आणि विचारतो, सेठजी, तुम्ही हे सर्व कसे केले. आता तर तुम्ही यमलोकचे राजा झाले आहात. आता मी आयुष्यभर तुमचा गुलाम राहणार आहे. कृपया मला सांगा, तुम्ही हे सर्व कसे केले. मग त्या सेठने हलक्या आवाजात कुत्र्याच्या कानात सांगितले की जेव्हा मला समजले की मला यमलोकात जिवंतच नेले जात आहे, तेव्हा मी भगवान विष्णूची स्वाक्षरी असलेल्या कागदावर लिहिले की ज्या जिवंत मनुष्याला यमराज यमलोकात बोलवतात त्यालाच यमलोकचा राजा बनवा, हा आदेश आहे. त्या कागदावर भगवान विष्णूचा दस्तऐवज पाहून यमराजाला वाटले की हा आदेश भगवान विष्णूंचाच आहे. त्यांनी विचार करता मला यमलोकाचा राजा घोषित केले. सेठचे ऐकून कुत्रा खूप खुश झाला आणि विचार करू लागला, मनुष्य कुठेही असू त्याचा खुराकी मेंदू तो चालवतोच. यमलोकाची ही हालत बघून सगळे देवी देवता भगवान विष्णूकडे गेले आणि सगळे सांगून टाकले. देवांची मदत करण्यासाठी भगवान विष्णू लागेच यमपुरीत आले, तर त्यांनी बघितले की यमराज यमलोकाच्या गेटवर पहरेकरी करत होते. मग यमराजाच्या सिंहासनावर कोण बसले आहे हे भगवान विष्णू बघताच यमराज त्यांना प्रार्थना करतात, हे प्रभू, तुमची लीला खरंच खूप विचित्र आहे. धरतीच्या एका साध्या माणसाला तुम्ही यमलोकचा राजा बनवला आणि मला पहारेकरी बनवले. मग भगवान विष्णू यमराजाला म्हणाले, यमराज, हे मी केले नाही. हे तर मनुष्याच्या चतुर मेंदूचे काम आहे. जर तुम्ही जिवंत माणसाला यमलोकात घेऊन आलात तर हेच होईल. म्हणूनच मी मृत्यूनंतरच माणसाला यमलोकात आणण्याचे आदेश दिले होते, जेणेकरून माणसाचे सर्व दोष आणि स्वभाव शरीरासह नष्ट होतील आणि केवळ त्याचा आत्माच यमलोकात प्रयाण करेल. पण तुम्ही तर एका जिवंत जागृत माणसाला यमलोकात घेऊन आलात. एवढेच यमराजाला बोलून भगवान विष्णू पुढे निघाले.
मग जेव्हा त्या सेठाने भगवान विष्णूला येताना पाहिले तेव्हा तो लगेच यमराजच्या सिंहासनावरून उठून उभा राहिला आणि बोलायला लागला, हे प्रभू, मला क्षमा करा, मी माझ्या कुत्र्याला नरकात जाण्यापासून वाचवण्यासाठी आणि माणसाच्या बुद्धीची ताकद दाखवण्यासाठी हे केले. मला तुमच्या दिलेल्या देणगीचा दुरुपयोग करायचा नव्हता. हे प्रभू, मी तुम्हाला पाहून धन्य झालो. आता मला कशाचीही इच्छा नाही. मग भगवान विष्णूने हसून त्याला क्षमा केले आणि सेठ पृथ्वीलोकात परतला. मग भगवान विष्णूने यमराजला पुन्हा यमलोकात बसविले आणि तेही वैकुंठ लोकात परतले. यमराज पुन्हा आपल्या सिंहासनावर बसला. तेव्हा कुत्रा यमराजला म्हणाला, हे यमराज, तुम्ही पाहिले की मनुष्याची चालाकी काय आहे. एक जिवंत माणूस काहीही करू शकतो. म्हणूनच मी स्वार्थी होऊ इच्छित नाही. मनुष्य जेव्हा स्वार्थी होतो तेव्हा तो आंधळा होतो आणि त्याला मित्र व कुटुंब दिसत नाहीत. तो धर्म विसरतो आणि कनिष्ठ काम करतो. जोपर्यंत तो शास्त्रानुसार कर्म करतो तोपर्यंत तो सुखी राहतो आणि जेव्हा तो धर्म सोडून देतो त्यावेळी त्याला दारिद्र्य आणि आजारपण पकडते आणि त्याचे पतन होते. मग यमराज त्या कुत्र्याला क्षमा करून त्याला स्वर्गात पाठवतात आणि यमलोकचे बदलेले कायदे पुन्हा दुरुस्त करतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे एका कुत्र्याने यमराजला मानवी जीवनाची सत्यता सांगितली आहे. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. जर ही माहिती चांगली वाटली तर व्हिडिओला लाईक करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण अवश्य लिहा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा.